वो जिहाद पार्ट 2 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीजींनी ज्याचा उल्लेख केला की 2024-25 मध्ये येथे 6 लाख बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान आता उघडकीस आलं आहे. 2024च्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आली 2 लाखहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे. वोट जिहाद पार्ट 1 जे विधानसभेच्या वेळी मालेगावमध्ये आम्ही उघडकीस आणलं होतं, सिराज मोहम्मद बगाड यांच्याकडे 2200 कोटी रुपये देश विदेशातून आले. तपासात आता हे बाहेर आलं आहे की 379 कोटी रुपये हे विधानसभा निवडणुकीत आणि आता ह्या प्रकारच्या कामात वापरले जात आहे. 1969चा उशिरा जन्म नोंद या कायद्यात 2023 नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेटला अधिकार होते, आता तहसीलदारांना दिले. त्या आधारावर महाराष्ट्रातल्या 50 शहरात 1000, 2000, 5000 अर्ज करण्यात आलेले आहेत. त्यात बोगस दस्तावेज लावले आहेत. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घरी बसून दिले गेलं आहे. आज अकोला जिल्ह्यात 15,000 अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत. अकोला तालुक्यात सुमारे 5,000 आलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये सगळे मिळून फक्त 1600 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 5 वर्षात 1600 आदेश दिले होते. आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या 2024 मध्ये एका वर्षात 2500 लोकांना प्रमाणपत्र दिली गेली. आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरना आवाहन केलं आहे, एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे. पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जाची छाननी केली पाहिजे, रिव्ह्यू केला पाहिजे. कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. नाही ना, पण 22 मध्ये सरकार आलं ना. अरे दादा, 2000 कायदा 2024 मध्ये अस्तित्वात आला. तहसीलदारांना अधिकार. सुरक्षा यंत्रणांच्या संदर्भात बोलतोय की फेल्युअर आहेत का, म्हणजे इंटेलिजन्स नाही, ह्याच्या दोन्हीचा काही संबंधच नाही आहे. 2022 मध्ये तर मॅजिस्ट्रेट द्यायचे, तर तिथे तर मी तुम्हाला आकडा सांगितला इथला 2021, 22, 23 जो ह्यांनी दिलेला आकडा तुम्हाला मी सांगितला. 2024 मध्ये लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर मग या जिंकल्यानंतर जुलैमध्ये हे सगळं सुरू झालं. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या दरम्यान 90% अर्ज त्या काळात आले. आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस हे पहिलं काम केलं SIT नियुक्त करायची. सर, एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आकडा जो सांगितला अकोल्याचा 15,500 जवळपास आहे, तर अकोला कॅपिटल आहे का या सर्व हे जे नेक्सस जे आहे त्याचं? 15,845. अकोला, अमरावती, मालेगाव हे मुख्य केंद्र आहे. राष्ट्रीय पातळीवर हा विषय आणण्यासाठी आपला अजेंडा राजकीय अजेंडा मालेगाव नंतर अकोला यांचं केंद्र बनत चाललं आहे. आता दुसरी 2 नवीन केंद्र विदर्भात, एक अमरावती आणि दुसरं अंजनगाव सुरजी. अंजनगाव मध्ये तर कळलं असं की 14 ते 84 दिलेत, त्यातनं 14 ते अंजनगाव मध्ये राहतच नाही. हा विषय राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी आपला काही राजकीय अजेंडा आहे का? राजकीय या राष्ट्रीय? राजकीय पातळीवर हा विषय जो आहे आणण्यासाठी उत्तर दिलं दादा. हा राष्ट्रीय विषय आहे. हो ना, हा नॅशनलवर आणण्यासाठी काही राजकीय अजेंडा आहे का असं विचारतोय. हा राष्ट्रीयतेचा, राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. राजकीय एजेंडा नाही होऊ शकत. राजकीय एजेंडा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचा वोट जिहाद आहे. आमच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रोटेक्शन, सुरक्षा. महाविकास आघाडी
वोट जिहाद वोट बँक साठी देशाची सुरक्षा खतऱ्यात टाकत आहेत. कारण हे बांगलादेशातील रोहिंग्यांना सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही. इतर प्रलंबित अर्ज आहेत तर त्या प्रलंबित अर्जांचं आता काय करायचं? ऍक्च्युली प्रलंबित आता ते मी कलेक्टरलाही बरोबर समजवलं ते प्रलंबित म्हणजे मंजूर झालेले आहेत, फक्त द्यायचे राहिले आहेत. आता त्याला मंत्रालयाने स्टे दिलेले आहे म्हणून ते दिले जाणार नाही. पहिले जे दिले गेले आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार, रिव्ह्यू होणार, त्यानंतरच पुढचं काय. सर याचा महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं म्हणता येईल. हा राजकीय भ्रष्टाचार निश्चितपणे मवियाच्या नेत्यांनी करायला लावला. कारण आपण बघितलं असेल की मी मालेगावला हा घोटाळा उघडकीस आणला, 2 तहसीलदार निलंबित झाले. बचाव कोणी केला? शोभा बच्चाव, काँग्रेसच्या साथ. मी अमरावतीला गेलो, अंजनगाव सुरजी गाव हे एवढं आणि त्यात 14 ते 84 लोकांना सर्टिफिकेट दिले. विरोध कोणी केला? वानखेडे, काँग्रेसचे खासदार. आज मी इथे येणार आहे, काल आमदारांनी विरोध केला. कोणाचा आमदार? तर यांना हे वोट बँक आहे, वोट जिहाद आहेत आणि आमच्यासाठी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न. मग चौकशी व्हायली ना, एक लेटर द्यायला सांगा ना, द्यावा लेटर. त्याने हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की तिथे वानखेडे खोटं बोललेत आणि तिथे शोभा बच्चाव खोटं बोललेत. अरे यांनी ते सगळं पाप करायला लावलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी त्यांच्या कानावर हा विषय टाकला. मुख्यमंत्रीची शपथ घेतली त्याच्या आदल्या दिवशी मी सांगितलं की आप कल शपथ दे रहे हो, पहला ये विषय हात दिलो. कारण की विधानसभा निवडणुकीच्या काळात मला ही गोष्ट लक्षात आली होती. म्हणजे देवेंद्र फडणवीससाठी राष्ट्र प्रथम थोडं चांगला प्रसिद्ध आहे. 1969 मध्ये हा जन्म मृत्यू नोंदवही कायदा, त्यात एक प्रावधान केलं की जर ज्यांचा आई वडिलांचा कोणाचा नाही आहे तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करावा. बरोबर आहे? 8 वर्ष झाली. मग ज्या कोणाचे राहिले असेल त्यांनी केले अर्ज. म्हणून बघा यावेळीचे अर्ज संबंध महाराष्ट्रात 2 लाख आहे ना, त्यात हिंदू 1% पण नाही आहे आणि हितला मूळचा मुस्लिम पण 1% नाही आहे. कारण की त्या 50 वर्ष दरम्यान सगळ्यांनी घेतलंय. ही सगळी नावं 99% नावं मुस्लिम बांगलादेशी नावं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.